विधान परिषदेच्या 17 जागांचे निकाल सध्या हाती येत आहेत आणि या 17 जागांवरती झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा तो म्हणजे नाशिक मतदारसंघाचा। आणि नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाची धूळ चारली आहे। महायुतीमध्ये नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती आणि तिथे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी मिळाली। मात्र तिथे गिरीश महाजन समर्थक आणि भाजपचे नेते गणेश गीते यांच्यासह त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज भरून बंडखोरी केली आहे। त्यामुळे गणेश गीते यांनी मुदतीच्या आधीच आपला अर्ज मागे घेतला। मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी मुदत संपली तरी देखील आपला अर्ज मागे घेतला नाही। या गोकुळ गीते यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन, उदय सामंत हे नाशिकमध्ये तळ ठोकून राहिले। चर्चेच्या डझनभरापेक्षा जास्त फेऱ्या झाल्या। मतदानाच्या काही दिवस आधी गोकुळ गीते यांनी प्रचार थांबवत असल्याचं जाहीरही केलं होतं, पण अर्ज मागे न घेतल्यामुळे त्यांचं नाव या मतपत्रिकेमध्ये कायम होतं। त्यांनी त्यांची छुपी रणनीती सुरू ठेवली आणि या निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळालेला आहे। गोकुळ गीते यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि एकच जल्लोष केला। तर गोकुळ गीते यांनी नेमकं त्यांच्या विजयाच्या नंतर काय म्हटलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। मी माझा फक्त प्रचार थांबवला होता। मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो। माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट होती। पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान करा वगैरे। पण लोक स्वतःचे, मी सांगितलं होतं, लोकांचे स्वतःचे वैचारिक मतं असतात। पक्ष आदेश, व्हीप वगैरे या गोष्टी कोणी आजच्या काळात मानत नाही। 2018 साली पण भारतीय जनता पार्टीने तेव्हाच्या उमेदवारांसाठी व्हीप बजावला होता। त्या काळात पण लोकांनी या दराडेंवर विश्वास टाकला होता। दराडेंनी तो विश्वास गमावला म्हणून गोकुळ गीते आज आमदार झाले। हा, मी जर त्यांनी मला जर तसे काही ग्रीन सिग्नल दिले तर आणि मी नक्की भेटेल। त्यांना आशीर्वाद घेणं क्रम प्राप्त आहे। आपल्या नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री आहे आणि जिल्ह्याचे वरिष्ठ मंत्री आहे। मला त्यांना भेटणं क्रम प्राप्त आहे। आता दराडे कोणावर पण बोलू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांनी त्या ठिकाणी काही असलेले शब्द पण उच्चारले, पण मी बोलणार नाही। त्यांचं कॅरेक्टर लोकांना माहित आहे। त्यांचे अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी सोशल मीडियावर आहे। माझी ती वैचारिक पातळी नाही।